नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता ठरल्याप्रमाणे प्लॅन प्रमाणे आता रोहिणी आत्या आणि राहुल बाहेर उभे असतात आणि अनामिका अद्वैतच्या रूममध्ये धूर करण्यासाठी तिने काही धूपकांडी आणलेले असतात आणि अद्वैतला कळू नयेत यासाठी ती अद्वैतच्या बेडखाली ठेवते आणि त्यानंतर अद्वैतच्या अस्तमाचे पंप असतात तेही तिने आपल्या जवळ घेतलेले असतात। अनामिका खिडक्याही बंद करते आणि रूमच्या बाहेर जाणार, परंतु त्याच वेळी अद्वैत जिन्यावरून येत आहे हे अनामिकाने पाहिलेलं असतं। आता मात्र अनामिकाला काय करावं काहीच कळत नसतं। अद्वैतने आपल्याला रंगेहात पकडू नये म्हणूनच अनामिका अद्वैतच्या रूमच्या दरवाजाच्या मागे लपून राहते। इकडे मात्र रोहिणी आत्या आणि राहुल पूर्णपणे घाबरून गेलेले असतात। अद्वैतला पाहून रोहिणी आत्या आणि राहुल आता या दोघांनाही अनामिकाची काळजी वाटत असते। तर राहुल म्हणू लागतो, जर अद्वैतने अनामिकाला रंगेहात पकडलं तर आता रोहिणी आत्या म्हणतात तसं जर झालं तर आपला प्लॅन इथेच उद्ध्वस्त होईल। परंतु ज्यावेळी अद्वैत रूममध्ये जातो त्यावेळी अद्वैत मोबाईलमध्ये बिझी असतो आणि अद्वैत तसाच पुढे जातो। त्या संधीचा फायदा घेत अनामिका रूमच्या बाहेर येते आणि दरवाजा बंद करून घेते। आता अनामिकाचं रोहिणी आत्या आणि राहुल कौतुक करू लागतात। रोहिणी आत्या म्हणू लागतात, वेल डन अनामिका, आज तर तू खूप छान काम केलंयस। तर दुसरीकडे अद्वैत रूममध्ये येतो, तो आता कामाने खूप दमलेला असतो, आपला कोट काढतो आणि तिथे सोप्यावर झोपी जातो। तर दुसरीकडे अनामिका रोहिणी आत्यांना म्हणू लागते की आज एक खेळ संपणार, जीव जाण्यासाठी फक्त आगीचीच नाही तर धूरही बस आहे असं म्हणत आता तिघांनीही अद्वैतला मारायचा प्लॅन केलेला असतो। तर आता अद्वैतला त्रास कधी होईल याची तिघही वाट पाहत असतात। तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुकन्या आता आजोबांसाठी पाणी घेऊन धावत पळत त्यांच्या रूममध्ये येत असते, परंतु त्याचवेळी सुकन्याचा पाय अडखळतो आणि तिच्या हातातील काचेचं ग्लास खाली पडतं आणि हे सगळं काही आबांनी पाहिलेलं असतं। काचेचं ग्लास खाली पडतात, आबा खूप घाबरतात आणि म्हणू लागतात, अरे बापरे, काहीतरी अपशकुन नक्कीच घडणार आहे, देवी आई या सगळ्यातून वाचव असं म्हणत आबा देवी आईला प्रार्थना करू लागतात। सुकन्या आजोबांना सावरते आणि म्हणू लागते, आजोबा शांत व्हा, असं काहीही होणार नाही, आजोबा प्लीज तुम्ही शांत व्हा। आबा मात्र खूप घाबरून गेलेले असतात, ते म्हणू लागतात काच फुटली आहे, आता नक्कीच काहीतरी अपशकुन घडेल। सुकन्या म्हणते, आजोबा एक मिनिट असं म्हणत सुकन्या त्या सगळ्या काचा भरून टाकते आणि त्यानंतर पुन्हा एकदा आजोबांकडे आता सुकन्या म्हणू लागते, आजोबा तुम्हीच बघा, काचा तर तिथे नाहीच आहेत, सगळं साफ केलंय, तुम्ही म्हणता अपशकुन घडणार होता ना, पण तो तर आता मी साफ केलाय, आता कुठलाच अपशकुन घडणार नाही, द्या टाळी। आता आबा हात उचलण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्यांना काही हात उचलता येत नाही। आता सुकन्या स्वतःच्या हातानेच त्यांचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, आजोबा आता अजिबातच काळजी करायची नाही, परंतु आजोबा हे सगळं पाणी पुसून टाकण्यासाठी मी कापड शोधत होते, पण मला कुठेच सापडलं नाही। तर आबा म्हणतात, हे सगळं काही टेरेसवर असतं। सुकन्या म्हणते, बरं ठीक आहे, मी आलेच असं म्हणत सुकन्या आता कापड आणण्यासाठी टेरेसवर निघून जाते। तर इकडे आबा मनाशीच म्हणतात, या पोरीच्या येण्याने सगळं अरिष्ट टळून जाईल, नक्कीच सुखाचे दिवस येतील, आनंदाचे क्षण येतील असं मला का वाटतंय। आबांना सुकन्याच्या येण्याने एक नवीन आशा मिळत असते, एक नवीन उमेद त्यांच्या मनात निर्माण होत असते। तर दुसरीकडे अद्वैतच्या रूममध्ये हळूहळू धूर भरपूर पसरू लागतो। अद्वैतची रूम पूर्णपणे धुराने भरून गेलेली असते। आता हळूहळू या धुराचा अद्वैतला त्रास होऊ लागतो, अद्वैतला श्वास घेणंही कठीण होत असतं आणि हे सगळं काही रोहिणी आत्या, राहुल, अनामिका बाहेरूनच पाहत असतात। आता अद्वैतच्या खोकण्याचा आवाज येताच रोहिणी आत्या खुश होतात, परंतु हा आनंद काही क्षणाचाच असतो, कारण ज्यावेळी अद्वैतच्या खोकण्याचा आवाज येतो त्याचवेळी सुकन्या आता अद्वैतच्या रूमच्या दिशेने निघालेली असते। टेरेसवर कापड आणायला निघालेली सुकन्या आता अद्वैतच्या रूमच्या बाहेर येऊन उभी राहते आणि त्यावेळी तिला अद्वैतच्या खोकण्याचा आवाज येऊ लागतो। आता सुकन्या मनाशीच म्हणते, कोणाला तरी खोकण्याचा त्रास होत आहे आणि ज्यावेळी सुकन्याचं लक्ष दरवाजाच्या खालच्या फटीत जातो त्यावेळी तिने धूर पाहिलेला असतो। आता सगळं काही सुकन्याच्या लक्षात येतं, घाईघाईने सुकन्या दरवाजा उडून पाहते तर अद्वैत मात्र पूर्णपणे कोसळलेला असतो। अद्वैतला श्वास घेणंही कठीण झालेलं असतं। सुकन्या अद्वैतला सावरू लागते, ती अद्वैतला विचारते, सर काय होतंय, तुम्हाला अस्थमाचा अटॅक आलाय का? आणि म्हणूनच आता सुकन्या अद्वैतचा पंप शोधू लागते, परंतु तिला कुठेही तो पंप सापडत नसतो। तर आता सुकन्या अद्वैतला म्हणू लागते, सर काळजी करू नका, मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही। आता अनामिका सरोज मॅडम आणि रॉकेटला आवाज देऊ लागते। इकडे मात्र रोहिणी आत्या आणि राहुल पूर्णपणे घाबरून गेलेले असतात। अनामिका आवाज देत म्हणते, सरोज मॅडम, रॉकेट दादा लवकर या। आणि आता
आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये म्हणून रोहिणी आत्या, अनामिका आणि राहुलही मोठ्याने आवाज करत म्हणतात, काय झालंय काय झालंय असं म्हणत आता सर्वच जण अद्वैतच्या रूमच्या दिशेने येतात. सरोज मॅडमही आलेल्या असतात. आता सरोज मॅडमना सुकन्या म्हणू लागते, अद्वैत सरांना अस्थमाचा अटॅक आला आहे. आता सरोज मॅडम अद्वैतचा पंप शोधत असतात. त्यांनाही तो कुठे सापडत नसतो. सुकन्या म्हणते, मी तिथे शोधला आहे, कुठेच नाहीये. आता सुकन्याच्या लक्षात येतं की कदाचित आजोबांच्या रूममध्ये असू शकतो आणि म्हणूनच सुकन्या धावत पळत आजोबांच्या रूमच्या दिशेने येते. आता ती घाईघाईने तो पंप घेऊन निघालेली असते. आजोबा घाबरतात आणि विचारतात, काय झालंय पोरी, तू एवढी धावत का जातेस आणि वर नक्की काय गोंधळ चाललाय? सुकन्या म्हणते, आजोबा तुम्ही काळजी करू नका, अद्वैत सरांना अस्थमाचा अटॅक आला आहे. आता आजोबा घाबरतात आणि म्हणू लागतात, काय बोलतेस तू हे? सुकन्या म्हणते, आजोबा काळजी करू नका, मी त्यांना काहीही होऊ देणार नाही, मी आलेच असं म्हणत सुकन्या धावत पळत अद्वैतच्या रूमच्या दिशेने निघालेली असते. इकडे आजोबा देवी आईच्या नावाचा जप करू लागतात. ते पूर्णपणे घाबरलेले असतात आणि म्हणू लागतात, देवी आई, आलेलं संकट टळ, माझ्या अद्वैतला बरं कर. दुसरीकडे सर्वच जण अद्वैतची काळजी घेत असतात. इकडे अनामिका, रोहिणी आत्या आणि राहुल या तिघांनाही मात्र खूप राग येत असतो. तिघही हे सगळं काही पाहत असतात. सरोज मॅडम अद्वैतला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचवेळी आता सरोज मॅडम अद्वैतला विचारतात, अद्वैत बाळा, इनेलर कुठे ठेवलायस? अद्वैतला काहीच माहीत नसतं. अद्वैतला खूप त्रास होत असतो. तर त्याचवेळी आता सुकन्या अद्वैतचा पंप घेऊन येते आणि अद्वैतला त्याचा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न करत असते. हळूहळू अद्वैतला बरं वाटू लागतं. सुकन्या अद्वैतला सावरते आणि म्हणू लागते, सर काळजी करू नका, तुम्हाला काहीही होणार नाही. सुकन्याने अद्वैतचं संकट घालवलेलं असतं, त्याला या संकटातून बाहेर काढलेलं असतं. तर त्यानंतर सुकन्या आपल्या स्कार्फनेच अद्वैतचा घाम पुसते. अद्वैत सुकन्याकडे पाहू लागतो. सुकन्या अद्वैतला शांत करते आणि त्याला पिण्यासाठी पाणी देते. अद्वैतला ती विचारते, सर आता तुम्हाला बरं वाटतंय ना? तर त्यानंतर अद्वैत सुकन्याला म्हणतो की हो, आता मी ठीक आहे. आणि हे सगळं काही रोहिणी आत्यांना खूप त्रासदायक ठरत असतं. रोहिणी आत्यांना या सगळ्याचा खूप राग येत असतो. तर त्यानंतर आता सुकन्या म्हणू लागते, तुम्ही इथेच थांबा, मी आजोबांना सांगून येते, उगाच ते काळजी करतायत आणि स्वतःला त्रास करून घेत आहेत. आणि सर, हा तुमचा पंप तुमच्याकडेच ठेवा असं म्हणत सुकन्या आता आजोबांना सांगण्यासाठी निघालेली असते. आता हे सगळं काही पाहून सरोज मॅडम अद्वैतला म्हणतात की ती काळजी करते ना सगळ्यांचीच, ही मुलगी खरंच खूप वेगळी आहे. रॉकेटला आता सरोज मॅडम म्हणू लागतात, रॉकेट सर्व खिडक्या उघड बरं. रॉकेट सर्व खिडक्या ओपन करतो. तर इकडे मात्र सरोज मॅडम अद्वैतची काळजी घेत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुकन्या आता आजोबांना सांगण्यासाठी निघालेली असते. परंतु त्याचवेळी तिला ते सर्व क्षण आठवतात. कारण ज्यावेळी सुकन्या अद्वैतच्या रूममध्ये गेलेली असते त्यावेळी तिने इनेलर शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो. ज्या ठिकाणी सरोज मॅडम शोधत असतात त्याच ठिकाणी तिनेही शोधलेला असतो आणि आबांच्याही रूममधला इनेलर तिने शोधून आणलेला असतो. सुकन्या मनाशीच म्हणते, मी तर सरांच्या रूममध्ये पहिल्यांदाच गेली, मग मला सरांच्या रूममध्ये इनेलर कुठे आहे हे कसं कळालं? कारण ज्या ठिकाणी सरोज मॅडम शोधत होत्या त्याच ठिकाणी मीही शोधत होते. आता मात्र या प्रश्नाचं उत्तर काही सुकन्याला मिळत नसतं. सुकन्या या गोष्टीचा विचार करू लागते. आता विचार करतच सुकन्या आजोबांच्या रूममध्ये आलेली असते. सुकन्या येताच आजोबा तिला विचारतात, काय झालं? अद्वैत ठीक आहे ना? सुकन्या म्हणते, हो अद्वैत सर ठीक आहेत, तुम्ही काळजी नका करू. परंतु आजोबा, मला तुम्हाला एक विचारायचं होतं. तर आता आजोबा सुकन्याला म्हणतात, विचार ना. सुकन्या म्हणते, आजोबा मला एक सांगा, अद्वैत सरांना अस्थमाचा त्रास आहे का? तर आता आजोबा म्हणू लागतात, हो त्यांना अस्थमाचा त्रास आहे. तर आता सुकन्या विचारते, मग मला एक सांगा, त्यांच्या रूममध्ये इनेलर कुठेच नाही आहे, बाकी सगळ्या रूममध्ये आहे, आणि हे असं कसं? तर आता आबा म्हणू लागतात, हे सगळं काही माझ्या सुनेने केलं होतं, म्हणजेच अद्वैतच्या बायकोने. जेव्हा तिला कळालं की आपल्या नवऱ्याला अद्वैतला अस्थमाचा त्रास आहे त्यावेळी तिने हा निर्णय घेतला होता, ज्या ज्या ठिकाणी अद्वैत जाईल तिथे तिथे इनेलर असायलाच हवा, की जेणेकरून जर तशी वेळ आली तर त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको. आणि म्हणूनच हे सगळं काही तिनेच केलं होतं. आता आबांना ते सर्व क्षण आठवतात. कलाचं बोलणं त्यांना आठवतं. कलाने अद्वैतची घेतलेली काळजी त्यांना आठवते. आता आजोबांच्या तोंडून कलाचं कौतुक ऐकल्यानंतर सुकन्या म्हणू लागते, किती छान असतील ना त्या. पण आजोबा, हे सगळं काही कसं घडलं आणि केव्हा घडलं, कशामुळे घडलं, काय झालं होतं नक्की? तर आजोबा सगळा घडलेला प्रकार आता सुकन्याला सांगू लागतात. ते म्हणू लागतात, आजपासून 6 महिन्यापूर्वी माझ्या नातवाचं म्हणजे अद्वैतचं आणि माझ्या सुनेचं पुन्हा एकदा लग्न होतं. त्या दोघांनीही पुन्हा एकदा लग्नगाठ बांधायचं ठरवलेलं होतं. आता सोहळ्याच्या निमित्ताने सर्वजण एकत्र आलो होतो. सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद
कसा होता हे सगळं काही आबा आता सुकन्याला सांगत असतात. घरामध्ये सर्वांनी अद्वैत आणि कलाच्या लग्नाची जय्यत तयारी केलेली होती आणि याच वेळी सर्वच जण कलाची वाट पाहत होते, परंतु कला काही आली नाही आणि म्हणूनच अद्वैत तिला शोधण्यासाठी गेला. आणि त्याचवेळी अद्वैतने सरोज मॅडमला फोन केला की तुम्ही सर्वजण सिटी हॉस्पिटलला या, कलाचा अपघात झाला आहे. आणि सर्वजण धावत पळत सिटी हॉस्पिटलला निघून गेले. आबा म्हणू लागतात, तुळशीच्या लग्नानंतर बरोबर 3 दिवसांनी या दोघांचाही विवाह सोहळा होता. घरामध्ये अगदी आनंदाचं वातावरण होतं. खूप छान तयारी केलेली होती. आनंदाचे क्षण होते, परंतु आनंदाला गालबोट लागतो तसंच सुखाच्या क्षणांना आमच्या गालबोट लागलं आणि या सुखाचे क्षण दुःखामध्ये कधी बदलून गेले, क्षणात सगळं काही बदलून गेलं, कळालंच नाही. तर आता हे सगळं काही ज्यावेळी सुकन्या ऐकते त्यावेळी सुकन्या मनाशीच म्हणते, त्यावेळी मलाही हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, मी सुद्धा एक ॲक्सिडेंट बघितलं होतं आणि त्यानंतर मलाही चक्कर आली होती. आता कलाचा झालेला अपघात सुकन्याला आठवू लागतो. ते सर्व दृश्य सुकन्याला आठवताच सुकन्या आता आबांना म्हणते, परंतु ती वेळ कितीची होती, केव्हा त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले होते, केव्हा त्यांचा अपघात झाला होता. आता आबा काही सांगणार, परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी अद्वैत आलेला असतो. अद्वैतला पाहून सुकन्या अद्वैतवर चिडते आणि म्हणू लागते, सर तुम्ही इथे काय करताय? अहो तुम्हाला एवढा त्रास झाला, यानंतर तुम्हाला आरामाची गरज आहे, तुम्ही वरती आराम करायला हवा होता. सर तुम्ही खाली का आलात? तुम्हाला त्रास होत असेल ना? अद्वैत म्हणतो, नाही मी ठीक आहे. आणि हो थँक्स, तुम्ही माझी खूप छान मदत केली. आणि हो तुमची सोय आम्ही गेस्ट रूममध्ये केलीच आहे. तुम्हाला जर काही हवं असेल तर तुम्ही अंजू किंवा रॉकेटला सांगू शकता. तर आता सुकन्या म्हणू लागते, आजोबा येते हामी, असं म्हणत सुकन्या तिथून निघून जाते. आता सुकन्या निघून जाताच अद्वैत आजोबांच्या बाजूला येऊन बसतो. तर आजोबा अद्वैतची काळजी करत म्हणतात, अद्वैत आता बरं वाटतंय ना तुला? पण हे कसं घडलं, कशामुळे? आणि हो स्वतःची काळजी घे. अद्वैत म्हणतो, कशासाठी, कुणासाठी? आतापर्यंत जे काही घडलं त्यानंतर जगण्याची उमेदच गेली आहे आणि इच्छाच राहिली नाही. आज जे काही घडलं होतं त्यानंतर वाचलो तरी कशासाठी, असंच मला वाटतंय. आता हे ऐकल्यानंतर आबांना खूप वाईट वाटतं, त्यांचा जीव कासावीस होतो. ते म्हणू लागतात, अरे अद्वैता असं नको रे बोलूस, असं अभद्र बोलू नकोस, मला तुझ्या या बोलण्याचा खूप त्रास होतोय. अद्वैत बाळा, अरे तुझ्याशिवाय आम्हाला तरी कोणाचा आधार आहे? या घराला मला फक्त तुझा आधार आहे. यापुढे असे शब्द तुझ्या तोंडातून यायला नको. अद्वैत बाळा स्वतःची काळजी घे, असं म्हणत आबा खूप रडत असतात आणि अद्वैतला सावरतही असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुकन्या गेस्ट रूममध्ये जाते, परंतु तिला घडलेला सर्व प्रसंग आठवू लागतो. कशा प्रकारे सुकन्याने अद्वैतचा जीव वाचवलेला असतो, अद्वैतचा इनेलर तिने कशा प्रकारे शोधून दिलेला असतो आणि अद्वैतला या संकटातून वाचवलेलं असतं. अद्वैतचं इनेलर ज्या ठिकाणी सरोज मॅडम शोधत असतात त्याच ठिकाणी सुकन्यानेही शोधलेलं असतं. आता सुकन्या म्हणू लागते, हा नक्की काय प्रकार आहे? मी तर सरांच्या रूममध्ये पहिल्यांदाच गेले होते, परंतु त्यांचं इनेलर कुठे असणार हे मला कसं माहीत? आणि ज्यावेळी अद्वैत सर समोर येतात त्यावेळी माझ्या हृदयाची धडधड का वाढते? मला असं का वाटते की आम्ही घरात अगोदरच येऊन गेली आहे, या घरातील प्रत्येक गोष्टी मला माहीत आहे, मला तर काहीच कळत नाही. परंतु आजोबा म्हणाले त्याप्रमाणे ज्या दिवशी अपघात झाला त्यावेळी मलाही हॉस्पिटलला घेऊन गेले होते आणि ती मुलगी तीच नसेल ना की जिचं लग्न अद्वैत सरांसोबत होतं? ती या घरची सून तर नसेल ना? नक्की काय असेल हा प्रकार? आता सुकन्याला कलाचा तो अपघात आठवतो आणि आता सुकन्या विचार करू लागते. सुकन्याला मात्र काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, या सगळ्यामुळे रोहिणी आत्यांची खूप चिडचिड होत असते. त्या रूममध्ये येतात आणि सगळ्या गोष्टींची, सगळ्या वस्तूंची आदळआपट करू लागतात. अनामिका आणि राहुल त्यांना शांत करण्याचे प्रयत्न करत असतात, परंतु रोहिणी आत्या खूप चिडलेल्या असतात. रोहिणी आत्या म्हणू लागतात, सगळा प्लॅन विस्कटला आहे, आत्तापर्यंत जे जे काही प्रयत्न करतोय ते सगळे काही अयशस्वीच ठरत आहेत, आपल्या कुठल्याही प्रयत्नांना यश का मिळत नाहीये, असं म्हणत रोहिणी आत्या खूप चिडलेल्या असतात. रोहिणी आत्या म्हणू लागतात, हातातोंडाशी आलेला घास तोंडातून बाहेर गेला आहे आणि हे सगळं काही अनामिका तुझ्यामुळे घडलं आहे, तुझ्याचमुळे घडलं आहे. तर आता अनामिका म्हणू लागते, माझी काय चूक आहे यात मॅम? तर अनामिकाला आता रोहिणी आत्या म्हणतात की हो तुझीच चूक आहे, तू अद्वैतच्या रूमच्या बाहेर थांबायला हवं होतंस आणि ज्यावेळी ती नर्स आली त्यावेळी तिला अद्वैतच्या रूमपर्यंत यायलाही द्यायला नको होतंस, परंतु नाही, तू मात्र तिथून निघून गेलीस आणि म्हणूनच हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे घडलं आहे.
अगं तू जर तिला बोलण्यात गुंतवून ठेवलं असतं तर आज अद्वैतचा जीव गेला असता. एक एक करून सगळी प्लॅन उद्ध्वस्त होत आहेत आणि असेच जर प्लॅन उद्ध्वस्त होत राहिले ना तर एक ना एक दिवस आपण सर्वजण रस्त्यावर येणार आहोत. कळतंय का तुम्हाला? हे सगळं काही तुमच्यामुळे घडतंय. अनामिका आणि राहुल, तुम्हाला दिलेलं कोणतंही काम तुम्ही पूर्ण करतच नाही आहात. राहुल, अरे तुला मी त्या कलाचा मोबाईल शोधायला सांगितला होता, सापडला तुला? आणि त्या वेड्याकडे ती तर गाडीची नंबर प्लेट आहे आणि ती जर सापडली तर? राहुल म्हणतो, मम्मा अगं मी शोध घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु प्रयत्नांना यश तर मिळतच नाहीये. रोहिणी आत्या म्हणतात, राहुल तुला कळतंय का? अरे त्या खरेचा मोबाईल, त्या कलाचा मोबाईल खर्चा कोणाच्याही जरी हाती लागला ना तर आपला खेळ तिथेच संपला. आपण तिथेच संपणार आहोत. नाही, या खर्चांच्या हाती लागण्या अगोदरच आपल्याला तो मोबाईल कुठे आहे आणि ती नंबर प्लेट शोधावीच लागेल आणि यासाठी काही करावं लागलं तरी चालेल. आता कळायलाच हवं की तो कलाचा मोबाईल नक्की कोणाकडे आहे. असं म्हणत रोहिणी आत्या आता राहुलला कलाचा मोबाईल शोधायला सांगतात. तर दुसरीकडे कलाचा मोबाईल असतो सुकन्याच्या पर्समध्ये. आता सुकन्याच्या पर्समध्ये कलाचा मोबाईल असतो. सुकन्या विचारात असते आणि ती तो मोबाईल आतमध्येच ठेवत पुन्हा एकदा पर्सची चैन लावते. परंतु सुकन्यालाही माहीत नसतं की आपल्या पर्समध्ये जिचा मोबाईल आहे तिच्याच विषयी आजोबा आपल्याला सांगत होते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनीच घरी दत्त जयंती उत्सवाची तयारी केलेली असते. सर्व धावपळ चालू असते. आबा म्हणू लागतात, अरे पटापट आवरा, आपल्याला आरती करायची आहे ना. सर्वजण खूप धावपळीने दत्त जयंती उत्सवाची तयारी करत असतात आणि त्याचवेळी गेस्ट रूममधून सुकन्या चांदेकरांच्या घरी आलेली असते. परंतु सतत सुकन्याला ते क्षण आठवत असतात. घडलेला सर्व प्रकार सुकन्याच्या डोळ्यासमोर असतो आणि नक्की हे काय आहे हे मात्र सुकन्याला काहीच कळत नसतं. त्यानंतर सुकन्याला आठवतं ते आजोबांचं बोलणं. आजोबा म्हणालेले होते की तुळशीच्या लग्नानंतर 3 दिवसानंतर त्या दोघांचंही लग्न होतं. दोघेही पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार होते आणि घडलेला सर्व प्रकार आजोबांनी सुकन्याला सांगितलेला असतो. हे सर्व आठवताच सुकन्या मनाशीच म्हणू लागते, सगळं काय आहे मला तर काहीच कळत नाहीये. मला असं का वाटते की या सगळ्याशी माझाही संबंध आहे. म्हणजे आजोबा ज्याप्रमाणे म्हणाले त्याप्रमाणे त्या दिवशी मी एका मुलीला हॉस्पिटलला घेऊन गेले होते आणि ती वेळ आणि ती मुलगी तीच तर नसावी ना. तिचंही त्या दिवशी लग्नच होतं असं मलाही वाटत आहे. तीही त्या दिवशी शालूच घालून होती. मग नक्की काय असेल? तीच मुलगी असेल का? आता मात्र सुकन्याला कुठल्याच गोष्टीची लिंक लागत नसते. सुकन्या फक्त सतत त्याच गोष्टीचा विचार करत असते. आजोबा आता सुकन्याला पाहतात आणि आवाज देत म्हणतात, अगं ये सुकन्या, ये ना इथे. असं म्हणत आजोबा तिला बोलावून घेतात. तर सुकन्या म्हणू लागते, आजोबा आज दत्त जयंतीची तयारी सुरू आहे ना, मी सुद्धा यांना मदत करायला जाते. असं म्हणत सुकन्या आता सर्वांना मदत करत असते. ते पाहून आबा आणि घरातील सर्वच जण सुकन्याकडे पाहू लागतात. तर आबा सरोज मॅडमना म्हणू लागतात, अगं सरोज, हिच्यामध्ये तर मला कलाचा भास आहे. हिला पाहिल्यानंतर मला असं का वाटते की ही माझी दुसरी कलाच आहे. असं म्हणत आता आबांच्याही डोळ्यासमोर कलाचं दृश्य येतं. सुकन्याच्या रूपाने आपल्यासमोर उभी असणारी आपली कलाच आहे असं सरोज मॅडम आणि आबांनाही वाटत असतं. तर त्यानंतर आता सुकन्या दत्त जयंतीची तयारी करते आणि आता सर्वजण आरतीला सुरुवात करतात. परंतु सुकन्या हिला आरतीला उभं असतानाही सतत ते क्षण आठवत असतात. सुकन्याला आजोबांचं बोलणं आणि त्यानंतर आपण जिला हॉस्पिटलला नेणं ती मुलगी कला, म्हणजेच मी ज्या मुलीला हॉस्पिटलला घेऊन गेले तीच मुलगी कला आहे का, हे सगळं काही शोधायचं असतं. सुकन्याच्या हृदयाची धडधड वाढते. सुकन्या म्हणू लागते, नाही, आता मी शांत बसू शकत नाही. आता या सगळ्याचा मला शोध घ्यावाच लागेल. मी ज्या मुलीला हॉस्पिटलला घेऊन गेले होते तिचा आणि कलाचा काही संबंध आहे का याचा शोध घ्यावाच लागेल. पण या घरात कुठेच मला कलाचा फोटो दिसत नाहीये. पण अद्वैत सरांच्या रूममध्ये नक्कीच असेल. आणि म्हणूनच सर्वजण आरती करत असताना सुकन्या अद्वैतच्या रूमच्या दिशेने निघालेली असते. आणि हे सगळं काही अद्वैत पाहतो आणि मनाशीच म्हणतो, आबा तर इथेच आहेत, मग सुकन्या इथे का जात आहे रूममध्ये? तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुकन्या अद्वैतच्या रूममध्ये कलाचा फोटो शोधू लागते आणि त्याचवेळी तिला एक पेटी सापडते. त्या पेटीमध्ये तिला कलाने लिहिलेली एक चिठ्ठी आणि त्यानंतर कला आणि अद्वैतचा फोटो सापडतो. सुकन्या म्हणू लागते की तीच मुलगी आहे की मी जिला हॉस्पिटलला नेलं होतं. तर त्याचवेळी अद्वैत येतो आणि सुकन्यावर चिडत म्हणतो, तुझी हिंमतच कशी झाली की माझ्या वस्तूंना हात लावायची? सुकन्या म्हणते, सर. तर अद्वैत म्हणतो, काही बोलायचं नाही. आणि त्याचवेळी अद्वैतला
पॅनिक अटॅक येतो. आता सुकन्या अद्वैतला सावरते, त्याला पाणी देते आणि म्हणू लागते, सर ही कलाच आहे ना? तर अद्वैत म्हणतो, माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये ढवळाढवळ करायची नाही. सुकन्या म्हणते, नाही सर, मला आठवतंय ज्या दिवशी यांचा अपघात झाला होता त्या दिवशी मीच त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले होते. आता हे ऐकल्यानंतर अद्वैतला धक्काच बसतो. आता अद्वैतला कलाचे ते शब्द आठवतील का, की जिने माझा जीव वाचवला, तिच्यासाठी आपणही काहीतरी करायला हवं. आणि अद्वैत आता सुकन्याशी नीट वागेल का? अद्वैत आणि सुकन्याच्या नवीन नात्याची सुरुवात होईल का? अद्वैतची ही दुसरी कला अद्वैतच्या जीवनात नक्की कोणते बदल घडवून आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.